Hello students, welcome to Yug Physics tutorial. So friends, आपण सायमल्टेनियसली ऑसिलेशन आणि मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड ॲट द सेम टाईम क्लास 11चे सुद्धा फर्स्ट लेसन आपण युनिट्स अँड मेजरमेंट स्टार्ट केलेला आहे. त्याचा काल फर्स्ट एक लेक्चर हाऊ टू फाइंड डायमेन्शनशी रिलेटेड पोस्ट केलेला आहे. आजच्या क्लासमध्ये आपल्याला बघायचं आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. याचे 4 लेक्चर्स मी पोस्ट केलेले आहेत. पास्कल लॉपर्यंत त्याचे ॲप्लिकेशनसुद्धा आपण स्टडी केलेले आहेत. सो दिस इज अवर लेक्चर नंबर 5 बेस्ड ऑन मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड या लेसनवरचं. यामध्ये आपल्याला काही बेसिक एक हा पार्ट आहे कोहेजिव्ह फोर्स आणि दुसरा आहे अढेझिव्ह फोर्स. बरोबर आहे. ह्या दोन डेफिनेशन्स बऱ्याच वेळा एक्झाममध्ये विचारलेल्या आहेत. त्याच्या डेफिनेशन्स काय नाही, सिम्पल आहे मित्रांनो. बघा, को मीन्स व्हॉट, जसं की आपण व्हेक्टरचे टाईप्समध्ये शिकतो, को प्लेनर व्हेक्टर्स, को लिनियर व्हेक्टर्स, त्या टाईप को मीन्स व्हॉट, कोचा अर्थच होतो, कोचा अर्थ काय असतो, सेम. मीन्स अशा प्रकारचा फोर्स की जो दोन सेम सबस्टन्समध्ये ॲक्ट होतो. कोहेजिव्ह फोर्स मीन्स सच अ काइंड ऑफ इट इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन सेम मॉलिक्युल्स. दोन सेम मॉलिक्युल्समध्ये ॲक्ट होणारा फोर्स म्हणजे कोणता असतो, कोहेजिव्ह. जसं की फॉर एक्झाम्पल दोन एअर मॉलिक्युल्स असतील, बरोबर आहे, एअर आणि एअर, या एअर दोन याच्यामध्ये ॲक्ट होणार, दोन सबस्टन्समध्ये ॲक्ट होणारा फोर्स म्हणजे तो कोणता असतो, कोहेजिव्ह फोर्स. जसं की हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन केस ऑफ सॉलिड जे असते हे जास्त असते कम्पेअर टू दॅट ऑफ गॅसेस. दॅट्स वाय सॉलिड्स हॅव डेफिनाईट शेप. बघा, फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे असते सॉलिडमध्ये जास्त प्रमाणात राहते, त्याचमुळे सॉलिडला डेफिनाईट शेप असतो ॲज कम्पेअर टू गॅसेस. जसं की गॅसेसला डेफिनाईट शेप नसतो, बट ॲक्च्युली सॉलिड्स हॅव डेफिनाईट शेप बिकॉज इन केस ऑफ सॉलिड force of attraction is very stronger than that of the gas. So this is about the cohesive force, means the force of attraction between same kinds of molecule. For example, air असेल, water असेल. So this is cohesive force. And adhesive force means what? It is the याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन डिफरंट मॉलिक्युल्स. बरोबर आहे. यामध्ये मॉलिक्युल्स कसे राहतील, डिफरंट राहतील. जसं की ग्लास अँड वॉटर एक्झाम्पल असू शकते याचं. बरोबर आहे. दोन वेगवेगळ्या मॉलिक्युल्समध्ये जे अट्रॅक्शन होईल, मीन्स द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू डिफरंट काइंड्स ऑफ मॉलिक्युल्स इज नोन ॲज अढेझिव्ह फोर्स. फॉर एक्झाम्पल अट्रॅक्शन बिटवीन ग्लास अँड वॉटर. सो दिस इज अबाउट कोहेजिव्ह फोर्स अँड अढेझिव्ह फोर्स. So this is these are the important definitions for exam point of view. तर बघा, यानंतर काही डेफिनेशन्स आहेत, अतिशय इझी डेफिनेशन आहेत, ते तुम्ही बुक्समधून लर्न करू शकता. रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स आहे, स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स आहे, त्यानंतर सरफेस फिल्म्स आहे. या डेफिनेशन्स एक्झाममध्ये बऱ्याच वेळा बोर्ड एक्झाममध्ये एक मार्कसाठी विचारलेल्या आहेत. तर यानंतर आपल्याला जे रिलेशन बघायचं आहे, एक रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. बघा, आपल्याला हे रिलेशन स्टडी करायचं आहे, सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी यामधलं रिलेशन आपल्याला स्टडी करायचं आहे. बट बिफोर स्टार्टिंग द रिलेशन, टू स्टडी रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी, वन शुड नो व्हॉट इज मीन बाय सरफेस टेन्शन अँड व्हॉट इज मीन बाय सरफेस एनर्जी. तर बघा, सरफेस टेन्शन मीन्स व्हॉट, याची सिम्पल डेफिनेशन आहे, सरफेस टेन्शन इज द फोर्स पर युनिट लेंथ. बरोबर आहे. आणि सिम्पल सरफेस एनर्जी म्हणजे काय, इट इज द टोटल अमाऊंट ऑफ पोटेन्शियल एनर्जी स्टोअर्ड ऑन द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. इट इज नथिंग बट अ वन काइंड ऑफ पोटेन्शियल एनर्जी, सरफेस एनर्जी म्हणजे. तर बघा, सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला आहे, इट इज फोर्स पर युनिट लेंथ. आता सरफेस टेन्शन म्हणजे काय, जसं की एखादी इमॅजिनरी लाईन असेल, ही लाईन ड्रॉ केली आपण PQ, बरोबर आहे, ऑफ लेंथ L. यावर टँजेन्शियली इक्वल अँड अपोजिट फोर्स ॲक्ट होत आहे. बरोबर आहे. सो सरफेस टेन्शन म्हणजे काय, की टँजेन्शियल फोर्स पर युनिट लेंथ, एखादा टँजेन्शियल फोर्स ॲक्ट होत असेल पर युनिट लेंथ ऑन द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड, त्याला आपण म्हणतो सरफेस टेन्शन. बघा, सरळ सिम्पल लँग्वेजमध्ये डेफिनेशन काय असेल याची, की इट इज द फोर्स पर युनिट लेंथ. याचं युनिट आहे बघा न्यूटन, फोर्सचं युनिट न्यूटन, लेंथचं युनिट मीटर. सो न्यूटन पर मीटर इज द युनिट ऑफ सरफेस टेन्शन. आणि याचे डायमेन्शन, सरफेस टेन्शनचे डायमेन्शनचं लेक्चर मी पोस्ट केलेलं आहे. यामध्ये डायमेन्शन्स आपण 4चे m1 L1 T⁻⁻² पुट करू शकतो. आणि डायमेन्शन्स ऑफ L
हा एल पॉवर 1. हे जर आपण सिम्प्लिफाय केलं तर याचे डायमेन्शन्स आपल्याला मिळतील एम पॉवर 1 आणि टी पॉवर -2. बरोबर आहे. हा एल वर गेल्यानंतर 1 - 1 0 होतो. सो एलला पॉवर काय येतो 0 होतो. सो दिस इज द डायमेन्शन्स ऑफ सरफेस टेन्शन. ही डेफिनेशन अँड डायमेन्शन्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. सो नाऊ वी आर गोइंग टू लर्न द रिलेशन. आता याच्यामधलं रिलेशन आपल्याला बघायचं आहे. सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जीमधलं रिलेशन बघायचं आहे. सो रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन, सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन. डेफिनेशन आपण क्लिअर झालेले आहेत आपल्या. तर बघा हे रिलेशनसाठी कन्सिडर करू आपण एक रेक्टँग्युलर फ्रेम कन्सिडर केली. बघा ही डायग्राम बुकमधलीच मी घेतलेली आहे. यामध्ये तुम्ही आपले याच्यामध्ये याची लेबलिंग स्वतःच्या ओन याच्यामध्ये सुद्धा चेंज करू शकता. हे मी जी तुमच्या टेक्स्टबुकमध्ये डायग्राम दिली आहे तीच डायग्राम घेतलेली आहे. यामध्ये आपण ही रेक्टँग्युलर फ्रेम कन्सिडर केली. पी डॅश, पी, यस आणि यस डॅश. बघा रेक्टँग्युलर फ्रेम पी डॅश, पी, यस आणि यस डॅश. बघा पी डॅश, पी, यस डॅश ही एक रेक्टँग्युलर फ्रेम कन्सिडर केली मी. आता ही फ्रेम याच्यामध्ये एक हा जो आर्म दिसत आहे, हा क्यू आर ही जी साईड दिसत आहे, इट इज मुव्हेबल. क्यू आर साईड काय आहे, हे मुव्हेबल आर्म आहे हा. बघा आता ही जी रेक्टँग्युलर फ्रेम आहे ही एका मी सोप कन्सिडर करू की एका कंटेनरमध्ये हे एक सोप सोल्युशन आहे. बरोबर आहे. या सोप सोल्युशनमध्ये जर मी ही फ्रेम डीप केली तर त्यामध्ये एक सोप फिल्म फॉर्म होईल. बरोबर आहे. एक सोप फिल्म फॉर्म होईल. सोप सोल्युशनमध्ये इन्सर्ट केल्यानंतर आणि बाहेर काढल्यानंतर फिल्म ऑफ सोप सोल्युशन विल बी फॉर्म विदिन द बाउंड्रीज. त्या एका पर्टिक्युलर बाउंड्रीजवर सोप फिल्म फॉर्म होईल. ती बाउंड्री म्हणजे PQRS. बघा PQRS यावर एक बाउंड्री फॉर्म होईल. जसे की लहानपणी आपण बघा एक बऱ्याच आपण लहान असताना जत्रेमध्ये गेलेलो आहे. यामध्ये अशा प्रकारची एक स्टिक राहतं. या स्टिकमध्ये एक सोप सोल्युशन मिळतं तुम्हाला. सोप सोल्युशनमध्ये जर ही स्टिक आपण डीप केली तर आपण असे त्याला या ठिकाणी इथं जर फुंकर मारली तर त्यामधून असे बबल्स बाहेर येतात. ती जी ते एक्झाम्पल म्हणजे काय, इट इज नथिंग बट द सोप फिल्म त्यावर सुद्धा फॉर्म होत असते. तर बघा काय केलं आपण, एक रेक्टँग्युलर फ्रेम कन्सिडर केली. हा QR साईड ही मुव्हेबल आहे. बरोबर आहे. ही रेक्टँग्युलर फ्रेम आपण सोप सोल्युशनमध्ये डीप केल्यानंतर त्यावर एक सोप फिल्म फॉर्म होईल. कोणत्या बाउंड्रीवर, PQRS वर. बरोबर आहे. हा एरिया दिसत आहे, हा याला आपण एरिया कन्सिडर करू. बघा याची लेंथ जी आहे ही कॅपिटल L आपण कन्सिडर केलेली आहे. आता यामध्ये बघा बेसिक हा जो PQRS भाग दिसत आहे यामध्ये ईच आर्म, या फ्रेमचा प्रत्येक आर्मवर एक इनवर्ड फोर्स ॲक्ट होत आहे. बघा ईच आर्म ऑफ दिस फ्रेम एक्सपिरियन्सेस अँड इनवर्ड फोर्स. बघा इनवर्ड फोर्स ॲक्ट करत आहे. हे मी या F या लेटरनी डिनोट केलेला आहे. बरोबर आहे. इनवर्ड फोर्स ॲक्ट करत आहे त्यामुळे हा जो मुव्हेबल आर्म आहे QR हा कोणत्या साईडकडे पुश होतो, दिस मुव्हेबल आर्म QR शिफ्ट टुवर्ड्स द साईड PS. हा QR कोणत्या साईडकडे शिफ्ट होतो, हा या PS साईडकडे हा शिफ्ट होत आहे ड्यू टू द इनवर्ड फोर्स, बिकॉज ईच आर्म ऑफ दिस बाउंड्री एक्सपिरियन्सेस अँड इनवर्ड फोर्स. बरोबर आहे. आणि तो फोर्स किती असतो तर बघा आपल्याला माहिती आहे, वी नो दॅट सरफेस टेन्शन, हा शॉर्टकट लिहिला मी, याला सरफेस टेन्शनला ST लिहा किंवा टीनी डिनोट करतो आपण. सरफेस टेन्शन फॉर्म्युला माहिती आहे, इट इज फोर्स पर युनिट लेंथ. बरोबर आहे. ही लेंथ आपण कॅपिटल L घेऊ. बरोबर आहे. सरफेस टेन्शन इज द फोर्स पर युनिट लेंथ. बघा काय फॉर्म्युला सरफेस टेन्शनचा, इट इज द फोर्स पर युनिट लेंथ. तर आपल्याला हा जो फोर्स ॲक्ट होत आहे हा फोर्स फाइंड आउट करायचा. तर यावरून फोर्स काय येईल, इट इज फोर्स इज इक्वल टू, बघा फोर्सचा ॲन्सर काय येईल, हा सरफेस टेन्शन T आणि हा काय येईल L ॲज इट इज. बट यामध्ये बघा हा जो लेंथ आहे, या सोप फिल्मला 2 सरफेसेस आहेत. सिन्स द फिल्म हॅज 2 सरफेसेस, एक अप्पर सरफेस आहे आणि दुसरा लोअर सरफेस आहे. बरोबर आहे. 2 सरफेसेस आहेत म्हणून या ठिकाणी आपल्याला टोटल लेंथ, ही जी टोटल लेंथ आहे ज्यावर टोटल सरफेस टेन्शन ॲक्ट होत आहे ती लेंथ किती असणार, 2L. बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी आपण काय घेत आहे, 2 हा एक इंट्रोड्यूस करणार आहे. हिअर फॅक्टर 2 appears because the soap film has 2 surfaces, upper and lower surfaces.
बरोबर आहे. त्यामुळे या ठिकाणी लेंथ जी आली ती किती आहे, त्यावर सरफेस टेन्शन ॲक्ट होत आहे ती किती आलेलं आहे, 2 घेतलेली आहे आपण 2 टाइम्स. सो एफ इज इक्वल टू टी इंटू 2L. बरोबर आहे. आता हे झालं इनवर्ड फोर्स यावर ॲक्ट होत आहे. आता जर आपण ही जी मुव्हेबल साईड आहे, मुव्हेबल आर्म आहे QR, यावर एक्सटर्नली जर फोर्स अप्लाय केला, हे बघा मी ॲरोनी इंडिकेट केलेलं आहे. जर यावर आपण एक्सटर्नली जर यावर फोर्स अप्लाय केला, बरोबर आहे, हा फोर्स एफ डॅश एक्सटर्नली जर एक्सटर्नल फोर्स या ठिकाणी आपण लिहून घेऊ. एक्सटर्नल फोर्स एफ डॅश जर अप्लाय केला आपण या मुव्हेबल आर्मवर, तो फोर्स कसा असेल, इक्वल अँड अपोजिट फोर्स जर आपण अप्लाय केला, बरोबर आहे, तर त्यावर यावरून काय होईल बघा, या QR जर आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय, ही साईड काय होईल, QR या डायरेक्शनमध्ये जाईल, शिफ्ट होईल. हे टूवर्ड्स शिफ्ट झाल्यानंतर हे आपण एक बाउंड्री तयार होईल. त्या ठिकाणी लिहिलेलं, याला नाव दिलं आहे Q डॅश आणि R डॅश. बरोबर आहे. ज्यावेळेस इनवर्ड फोर्स ॲक्ट होईल त्यावेळेस एरिया याचा कमी होईल. बरोबर आहे. एरिया डिक्रीज होऊन जाईल. ज्यावेळेस एक्सटर्नली आपण फोर्स अप्लाय करू त्यावेळेस एरिया काय होत जाईल, इन्क्रीज होत जाईल. बरोबर आहे. बघा, जर आपण एक्सटर्नल फोर्स ॲक्ट्स केला या QR मुव्हेबल आर्मवर, सरफेस एरिया इन्क्रीज होईल आणि साईड काय होईल, Q डॅश R डॅश चेंज होईल. बरोबर आहे. आता ह्यामध्ये QR टू काय झालं, QR हा जो मुव्हेबल आर्म आहे हा शिफ्ट झाला Q डॅश R डॅशवर. बरोबर आहे. म्हणजे यामध्ये काय झाली, डिस्प्लेसमेंट झाली आणि ही डिस्प्लेसमेंट किती आहे, DX. बरोबर आहे. ही शिफ्ट डिस्प्लेसमेंट झाली. केव्हा डिस्प्लेसमेंट झाली, ज्यावेळेस आपण एक्सटर्नली फोर्स अप्लाय केला त्यावेळेस. मीन्स याचा अर्थ काय की त्या ठिकाणी वर्क डन झालं. वी नो दॅट वर्क डन केव्हा होते, व्हेन वी अप्लाय फोर्स अँड at the same time displacement should takes place. So it is nothing but the work done. म्हणून या ठिकाणी वर्क डन म्हणजे काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. बरोबर आहे. या ठिकाणी फोर्स हा इनवर्ड फोर्स एफनी डिनोट केला आणि जो एक्सटर्नली फोर्स ॲक्ट होता तो एफ डॅश या लेटरने डिनोट केला. सो दिस इज द वर्क डन. बरोबर आहे. आता या ठिकाणी आपण एक व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. वर्क डन किती आला आपल्याला, एफ डॅश इंटू DX, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट मिळाला आपल्याला. बरोबर. आता फोर्सची व्हॅल्यू आपण या ठिकाणी फाइंड आउट केली. बघा, यावरून फोर्स हा L नाही आहे, या ठिकाणी F आहे. तर ही फोर्सची व्हॅल्यू यामध्ये पुट करायची. इक्वेशन नंबर 1 देऊ याला, इक्वेशन नंबर 2. पुट F इक्वल टू T इंटू 2L इन इक्वेशन नंबर 2. यामध्ये पुट करू. काय येईल, वर्क डन DW इज इक्वल टू Fची व्हॅल्यू T इंटू 2L DX. बरोबर आहे. हे आपल्याला मिळालं ॲन्सर. बट या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे, हा जो 2L ही लेंथ आहे. बरोबर आहे. 2L फॅक्टर कसा आलेला आहे हा, बिकॉज त्याला सोप फिल्मला 2 सरफेस आहे म्हणून 2 घेतलेला आहे आणि हा डिस्प्लेसमेंट आहे. बरोबर आहे. बट या ठिकाणी हा जो 2L इंटू DX आहे, 2L इंटू DX इट इज द सरफेस एरिया, ज्याला आपण DA ने डिनोट करू. बरोबर आहे. म्हणजे या 2L DXच्या ठिकाणी काय लिहू शकतो मी, DA. देअरफॉर वर्क डन काय येईल, वर्क डन इज दिस इज T मीन्स सरफेस टेन्शन इंटू सरफेस एरिया. बरोबर आहे. बट हे जे वर्क डन दिसत आहे या ठिकाणी, दिस वर्क डन इज स्टोअर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी. ती एनर्जी म्हणजे काय, कोणती एनर्जी असते, दॅट एनर्जी इज नोन ॲज पोटॅन्शियल एनर्जी. आणि पोटॅन्शियल एनर्जीज कोणती एनर्जी असते, इट इज स्टोअर्ड जी होतं या ठिकाणी, त्या एनर्जीला म्हणतो आपण सरफेस एनर्जी. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, इट इज द अमाऊंट ऑफ surface energy means what, it is the amount of potential energy on the free surface of the liquid. बरोबर आहे. ही पोटेन्शियल एनर्जी म्हणजे कोणती, सरफेस एनर्जी असते. म्हणून या वर्क डन इज नथिंग बट द एनर्जी. बरोबर आहे. ती एनर्जी सरफेस एनर्जी. म्हणून या ठिकाणी लिहितो मी सरफेस एनर्जी. वर्क डनच्या ठिकाणी सरफेस एनर्जी इज इक्वल टू T इंटू DA. बरोबर आहे. सरफेस एनर्जी इक्वल टू काय आलं, T मीन्स सरफेस टेन्शन आणि हा एरिया आहे. बरोबर आहे. यावरून आता आपल्याला रिलेशन फाइंड आउट करायचं आहे, कशाचं की सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जीचं. तर यावरून आपल्याला हा T मीन्स वॉट, सरफेस टेन्शन. सो सरफेस टेन्शन इज इक्वल टू सरफेस एनर्जी, याला शॉर्टकटमध्ये लिहितो SE, सरफेस एनर्जी डिवायडेड बाय एरिया. यावरून आपल्याला रिलेशन काय मिळालं की सरफेस टेन्शन इज इक्वल टू सरफेस एनर्जी पर युनिट एरिया. बघा मित्रांनो, अतिशय सिंपल आहे. सो दिस इज द रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. बघा यावरून काय मिळालं की सरफेस टेन्शन इज इक्वल टू
इट इज द रेशो ऑफ सरफेस एनर्जी पर युनिट एरिया. अतिशय सिंपल आहे, 2 मार्कसाठी एक्झाममध्ये विचारलेला आहे आणि नेक्स्ट एक्झाममध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकते. प्रत्येकाने हे वाचून घ्यायचं आहे. याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता. बुकमध्ये समजा बुकमध्ये सुद्धा तुमच्या दिलेलं आहे. थँक्यू.